नमस्कार. तर NCISMच्या अगततंत्र एवं विधिवैद्यकच्या सिलेबस कॉपीनुसार थॅनेटॉलॉजी, ॲस्फिक्शियल डेथ व इंजुरी याला एकत्रित 12 मार्क दिलेले आहेत. त्यापैकी आज आपण इंजुरी हा टॉपिक पाहणार आहोत. त्यावर MCQ, SAQ, LAQ असे तिन्ही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर सिलेबस कॉपीमध्ये इंजुरी या टॉपिकच्या अंडर बेसिक्स ऑफ इंजुरी, मेकॅनिकल इंजुरी, फायर आर्म इंजुरी, थर्मल इंजुरी व डावरी डेथ हे सब पॉईंट्स दिलेले आहेत. तर यापैकी डिफाईन अँड क्लासिफाय इंजुरी, त्याचा मेडिको लिगल आस्पेक्ट, त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक, एज अँड मेडिको लिगल आस्पेक्ट ऑफ मेकॅनिकल इंजुरीज हे मस्ट टू नोचे टॉपिक आहेत. तसंच फायर आर्म इंजुरी आणि थर्मल इंजुरी हे डिझायर टू नोचे टॉपिक आहेत व डावरी डेथ हा नाईस टू नोचा टॉपिक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंजुरी, त्याचं क्लासिफिकेशन, ॲब्रेशन, कंट्युजन हे टॉपिक पाहिले होते. या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढचे टॉपिक पाहणार आहोत. लॅसरेशन म्हणजेच फाटणे, कॉमनली नोन ॲज वुंड ऑर इंजुरी. इट इज अ वुंड इन विच टिश्यूज आर टॉर्न ड्यू टू हेवी, हार्ड, ब्लंट फोर्स टू द बॉडी, also called tears or ruptures. त्याचे characteristics involves injury to the deeper layers and parts of the body, may be fracture of bones, margins are irregular, torn, swollen and contused, hemorrhage is less, hair and hair follicles can be crushed. हे आहेत लॅसरेशनचे टाइप्स: स्प्लिट, स्ट्रेच, avulsions, tears आणि कट लॅसरेशन्स. मेडिको लिगल इम्पॉर्टन्स: usually seen in accidents and assaults, suicidal are rare as they are painful. Type of laceration may indicate the cause of injury and shape of the weapon, are usually grievous injuries. Foreign matter may be found in the wound. Age of laceration: initially bleeding, 12 to 24 hours मध्ये clotting, 18 to 36 hours pus formation, 1 to 2 weeks मध्ये granulation tissue आणि 4 to 8 weeks मध्ये healing होते. आता आपण इन्साइज्ड वुंड आणि स्टॅब वुंड पाहणार आहोत. तर इन्साइज्ड वुंड म्हणजे वुंड प्रोड्यूस्ड बाय शार्प वेपन लाईक नाईफ, ब्लेड, स्कॅल्पेल एक्सेट्रा, क्लीन कट थ्रू द टिश्यू आणि लॉंगर दॅन इट्स डेप्थ. तेच स्टॅब वुंड म्हणजे इज अन इंजुरी कॉज्ड बाय अ शार्प पॉइंटेड वेपन when the sharp tip is thrust into the body. इन्साइज्ड वुंडलाच आपण कट ऑर स्लॅश ऑर स्लाइस वुंड म्हणतो आणि स्टॅब वुंडला आपण पंक्चर्ड वुंड्स म्हणतो. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स: इन्साइज्ड वुंड्स एजेस आर स्मूथ, क्लीन कट, फ्री फ्रॉम कंट्युजन्स, स्टार्टिंग इज डीपर अँड बिकम शॅलोवर एंड्स, समटाइम्स टिश्यू इज विजिबल. स्टॅब वुंडमध्ये डेप्थ इज मोर दॅन लेंथ, caused by sharp pointed cutting instruments like knife, dagger, arrow, screwdriver. Hidden wound, concealed wound. Healing is usually by scarring. Medico legal importance: incised wound मध्ये indicates nature of weapon, site of impact, direction of force, age of injury is determined and position can indicate the mode of action. Stab wound मध्ये mostly suicidal, homicidal, accidental are rare. Shape of wound indicates the type of weapon and depth of wound indicates the force of applied. Age of injury can be determined. Next sub point आहे firearm injury. Forensic ballistics is the science dealing with the investigation of firearms and the problems arising from their use. A firearm weapon is an instrument which discharges a missile by the expansive force of gases produced by the burning of gunpowder. Firearm injury is an injury caused by a firearm weapon. फायरआर्म वेपनचे दोन टाईप असतात: स्मूथ बोर्ड वेपन आणि रायफल्ड बोर्ड वेपन. स्मूथ बोर्ड वेपनचं एक्झाम्पल आहे शॉटगन, मस्केट्स, एअर गन, एअर पिस्तोल्स. ते हेवी वेपन्स असतात कॅरिड ऑन द शोल्डर आणि दे हॅव अ बॅरल विच इज अ स्मूथ बोर्ड इनसाइड. तेच रायफल्ड बोर्डमध्ये एक्झाम्पल आहे रायफल, हँडगन्स, रिव्हॉल्वर, पिस्तूल. These weapons stabilizes the bullet and gives greater accuracy and long range. Factors affecting firearm injury: the type of firearm weapon, type of cartridge, type of projectile, muzzle velocity, range and angle of firing, time since firing, ratcheting of the bullet, part of the body struck. हे सर्व फॅक्टर्स आहेत ते फायरआर्म इंजुरीला अफेक्ट करू शकतात. यामध्ये पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन ऑफ फायरआर्म इंजुरी. फॉलोइंग स्टेप्स शुड बी टेकन व्हाईल कंडक्टिंग PM ऑफ फायरआर्म इंजुरीज. फर्स्ट आहे रेकॉर्ड प्रिलिमिनरी डाटा. सेकंड आहे फोटोग्राफ ऑफ फ्रंट अँड बॅक व्ह्यू विदाउट रिमूव्हिंग क्लोथ्स. थर्ड आहे एक्झामिनेशन ऑफ क्लोथ्स इज डन. Fourth, all wounds on the body should be photographed again after removing the clothes. Medico legal aspects of firearm injury. Suicide by firearm is seen mostly in males. Homicidal firearm injury. Accidental firearm injuries are rare. Sometimes wound of entry is present and wound of exit is absent. Then bullet may be lodged in the body, tissue, bone or clot. Bullet may come out through wound of entry itself. आता डिफरन्स बिटवीन एंट्री वुंड आणि एक्झिट वुंड हा सुद्धा पॉईंट सिलेबस कॉपीमध्ये दिलेला आहे. एंट्री वुंड म्हणजे वुंड क्रिएटेड वेन द बुलेट एंटर्स द बॉडी. तेच एक्झिट वुंड म्हणजे वुंड क्रिएटेड वेन द बुलेट एक्झिट्स द बॉडी. एंट्री वुंड हा राऊंड, ओव्हल आणि स्मॉलर असतो. एक्झिट वुंड हा इरेग्युलर असतो आणि लार्जर असतो. एंट्री वुंडच्या मार्जिन्स स्मूथ आणि वेल डिफाईंड असतात. तेच एक्झिट वुंडच्या मार्जिन्स इरेग्युलर आणि टॉर्न असतात.
एंट्री वुंडमध्ये टिश्यू लेस अफेक्ट होतो, तर एक्झिट वुंडमध्ये टिश्यू हा सिव्हिअरली अफेक्ट होतो. एंट्री वुंड हा लेस कॉम्प्लिकेटेड असतो, तर एक्झिट वुंड हा मोर कॉम्प्लिकेटेड असतो. हे झालं फायर आर्म. आता थर्मल इंजुरी. इट इज अ टिश्यू इंजुरी ड्यू टू द ॲप्लिकेशन ऑफ हीट ऑर कोल्ड इन एनी फॉर्म ऑफ टू द एक्सटर्नल ऑर द इंटरनल बॉडी सर्फेसेस. त्याचं क्लासिफिकेशन थर्मल इंजुरीजचे 2 मेन टाईप, ड्यू टू कोल्ड आणि ड्यू टू हीट. ड्यू टू कोल्डमध्ये परत 2 जनरल इफेक्ट आणि लोकल इफेक्ट. जनरलमध्ये हायपोथर्मिया, लोकलमध्ये चिलब्लेन, फ्रॉस्टबाईट आणि ट्रेंच फ्रूट. ड्यू टू हीटमध्ये परत 2 जनरल आणि लोकल. जनरलमध्ये हीट क्रॅम्प, हीट स्ट्रोक, हीट एक्झॉशन आणि हीट प्रोस्ट्रेशन, आणि लोकलमध्ये बर्न्स आणि स्कार्ड्स. थर्मल इंजुरीज ऑल्सो इन्क्लूड केमिकल बर्न्स, रेडिएशन बर्न्स, इलेक्ट्रिक बर्न्स, लाइटनिंग बर्न्स आणि एक्सप्लोजिव्ह बर्न्स. बर्न म्हणजे काय, तर बर्न इज अ इंजुरी कॉज्ड बाय हीट ऑर बाय अ केमिकल ऑर फिजिकल एजंट हॅव्हिंग ऑन स्मॉलर इफेक्ट टू द हीट. क्लासिफिकेशन: फर्स्ट डिग्री बर्न, तो एपिडर्मल म्हणतो, रेडनेस विदाउट ब्लिस्टर फॉर्मेशन. सेकंड डिग्री बर्न, डर्मो एपिडर्मल, डॅमेज टू द सुपरफिशियल स्किन. फर्स्ट डिग्री आणि सेकंड डिग्री बर्न हे पेनफुल असतात. थर्ड डिग्री बर्न हा डीप बर्न असतो, डॅमेज टू द सबक्युटेनियस टिश्यूज, आर्टरीज, वेन, आणि हा पेनलेस असतो. लास्ट टॉपिक आहे डावरी डेथ. हा सिलेबस कॉपीमध्ये नाईस टू नो आहे, म्हणजे ह्याच्यावर SAQ LAQ येणार नाहीत. डावरी डेथ म्हणजे सेक्शन 304B IPC. डेथ ऑफ अ वुमन इज कॉज्ड बाय एनी बर्न्स ऑर बॉडीली इंजुरी or occurs under the abnormal circumstances within 7 years of her marriage. The Indian Penal Code, Criminal Procedure Code, and Indian Evidence Act have been amended to deal with the effective cause of dowry death and cruelty to the married woman. आता ह्याच्यामध्ये पेनल्टी आणि पनिशमेंट काय असते. पेनल्टी फॉर गिविंग ऑर टेकिंग डावरी. इफ एनी पर्सन आफ्टर द कमेन्समेंट ऑफ डावरी प्रोहिबिशन ॲक्ट 1961 he shall be punishable for 5 years and 15,000 rupees fine. Penalty of demanding dowry directly or indirectly 6 months to 2 years or 10,000 rupees fine. Print or published any advertisement regarding the dowry, then imprisonment for 6 months to 5 years with fine of 15,000 rupees. Medical legal aspect: 30% homicidal, burning themselves, 21% are suicidal. तर हे होतं इंजुरीबद्दल राहिलेला पार्ट. अशा प्रकारे इंजुरी हा टॉपिक आपला झालेला आहे. ह्याचा पहिला पार्ट तुम्ही चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.